नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी ही दोर कैचीने कापून टाकत असते. त्याच वेळेला पौर्णिमा येते आणि म्हणते की बरं झालं बाई, तुम्ही आई हा दोर कापून टाकलात. आणि ही रशी अशी पाहून ना, मला समोर पाहून ना असं फाशीच आठवते. आणि समोर आपल्याला कोणीतरी फाशी देतं ना, असंच समोर काहीतरी दिसल्यासारखं वाटतं. त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की हे जेव्हा फाशीचा दोर आहे ना तुम्हाला भूमिताईने दिला ना, तेव्हा मला खरंच पाहून खूप राग आलेला आणि खूप भीती वाटत होती. आणि हा फाशीचा दोर सतत आपल्यासमोर आहे की काय, असं काहीतरी वाटत होतं. त्याच वेळेला रागिनी वैतागत म्हणते की असं कसं, हा फाशीचा दोर मी तिला लावून देईन. काही झालं तरीही हा फाशीचा दोर आपल्याला काढून टाकायचाच आहे आणि या भूमीला या सगळ्यातून आपल्याला बाजूला करायचंच आहे, असं रागिनी मुद्दामच म्हणत असते. त्याचनंतर आता इथे अभिजित येतो आणि अभिजित म्हणतो की आई. तेव्हा मग ती पटकन त्याला बोलते की बरं बरं अभिजित, सांग काय झालं आहे, काय बातमी आली आहे. त्या प्रधानांबद्दल काही कळलंय का, केसबद्दल? आणि पोलिसांना जे काही पुरावे सापडलेत त्याच्याबद्दल काही समजलंय का? असे ठोस पुरावे तरी अजून सापडलेले नाहीत. आणि जे पुरावे सापडलेत ते इतके सबळ नाहीत की ते मला अटक करू शकतील. म्हणून तर आतापर्यंत मला अटकेचा वगैरे काही वॉरंट आलेला नाही. परंतु तू मला सांग पुढे काय झाले. तेव्हा मग अभिजित म्हणतो की आई अगं हो हो, शांत हो, अगं किती बोलशील, मला जरा काहीतरी बोलू तरी दे, श्वास तर घे. असं म्हणून तो तिला शांत बसायला सांगत असतो. त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की तू बोल रे बाला बोल, मला ना राहवत नाहीये. ही जी भूमी काय वागते ना, त्याच्यामुळे माझं डोकं इतकं फिरलं ना की मला काय बोलावं ते सुचतच नाहीये. पण जी काही बातमी सांगशील ना ती आनंदाची असू दे, बोल. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की अगं आई हो, शांत बस, अगं तुला मी बोलायला सांगतोय तर किती बोलतेस तू. अगं आई, मी पण काही इथे बसलेलो नाहीये, मी ही खबरच काढतोय. आणि हो, हे बघ अगं, त्या प्रधानांबद्दल तरी काही समजलेलं नाही. आणि परंतु त्या आकाशचंही तिकडे जरा वेगळंच चालू आहे. आकाशही त्या व्यंकटचा शोध घेत आहे. त्याच वेळेला मग रागिनी म्हणते की हे बघ, काही झालं तरीही त्याच्या हाताला तू लागता कामा नये, काही कर. परंतु त्या दुसऱ्या डॉक्टरचं काय झालं, म्हणजेच प्रधान डॉक्टर नंतर जो केस बघत होता त्या डॉक्टरचं काय? त्यावेळेला मग आता अभिजित म्हणतो की तो डॉक्टर आहे ना, त्या डॉक्टरला तो कुठेतरी गायब झाला आहे, त्याच्यामुळे त्याचं काहीही माहिती नाही. त्याच वेळेला आता इथे रागिनी म्हणत असते की नाही, तो कुठे आहे हे या लोकांना सापडता कामा नये. जर तो डॉक्टर सापडला तर मग सगळा खेळ संपला असं समजायचं. म्हणूनच तो डॉक्टर आता कुठेही तुला सापडता कामा नये. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे की तूच त्या डॉक्टरला कुठेतरी गायब करून टाक, असं रागिनी म्हणत असते. आणि मग ती दोरी ही पायाने जोरात लाथाळवते आणि म्हणते की काही झालं तरीही ही फाशीची दोरी मला माझ्या गळ्यापर्यंत येऊ द्यायची नाही. आता भूमी ही गायकवाड सरांपर्यंत सकाळी सकाळी आलेली असते आणि ती म्हणते की काय बोलताय तुम्ही हे. तेव्हा मग ते म्हणतात की हो मिसेस भूमी, ॲक्च्युली हाच खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की त्या माणसापर्यंत आम्ही पोहोचू शकले नाही. जो काही डॉक्टर आहे त्याचा पत्ता आम्हाला सापडला, आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलो. परंतु तो तिथे नाहीच होता, तो तिकडून कुठेतरी निघून गेलेला आहे असंच आम्हाला वाटतंय. त्याच वेळेला आता भूमी वैतागते आणि म्हणते की म्हणजे आताही काही चांगली बातमी आली नाही. तेवढ्यातच आता तिथे पारितोष येतो आणि पारितोषला भूमी म्हणते की काय रे, तू तरी काही बरी बातमी आणली आहेस का? त्याच वेळेला पारितोष म्हणतो की भूमी अगं असं काय बोलतेस तू, काय झालं आहे? त्यावेळेला गायकवाड सर सांगतात की ॲक्च्युली मिसेस भूमी यांना त्या डॉक्टरकडून आशा होती की त्या सेकंड डॉक्टरकडून काहीतरी कळेल, परंतु तो डॉक्टर गायब आहे, म्हणून मिसेस भूमी अशा बोलत आहेत. त्याच वेळेला मग आता इथे हे सगळं होत असताना तो म्हणतो की एक बातमी आहे जी महत्त्वाची ठरू शकते. ते म्हणजे की आकाशच्या आईबाबांना ज्याने मारलं होतं ना, तो गॅरेजवाला, त्याच्या गॅरेजमध्ये मी गेलो होतो आणि तिकडे बघितलं तर गॅरेज बंद होतं आणि जो गॅरेज चालवायचा तो कुठेतरी बाहेर पळून गेलेला आहे. आणि जो तिथला मेन आहे, जो आता त्याने जागा ताब्यात घेतली आहे, तो म्हणजे एक गुंड आहे. तो गुंड आणि तो गुंड हा त्या मेकॅनिकमध्ये काम करतो असं सांगितलं जातं. त्याच वेळेला त्याचा फोटोही मी आणलाय असं गायकवाड सरांना तो सांगतो. आता गायकवाड तो फोटो बघतो. त्यानंतर भूमी म्हणते की मला जरा तो फोटो बघू द्या. म्हणून मग भूमी त्या मेकॅनिकवाल्याचा फोटो बघते आणि भूमी म्हणते की ह्याला तर मी बघितलेलं आहे, म्हणजेच याचीच माझी त्या मेकॅनिकच्या म्हणजे शॉपमध्ये भेट झाली होती. त्याच वेळेला आता गायकवाड त्याच्या एका हवालदाराला बोलवतो आणि म्हणतो की याचा फोटो जरा बघा आणि बघा याचा काही जुना पोलीस रेकॉर्ड वगैरे आहे का. त्याच वेळेला ते पोलीस तिथून निघून जातात आणि म्हणतात की येस सर, चेक करतो. मग आता गायकवाड सर म्हणतात की समजा याचा जर काही जुना पोलीस रेकॉर्ड सापडला आणि जर आपण याला शोधू शकलो तर खरंच खूप चांगलं होईल. आपलं अर्धं काम तिकडेच होऊन जाईल की आपण याचा रेकॉर्ड शोधून काढला आहे, असं ती बोलत असते. त्यानंतर मग आता इथे भूमी म्हणते की बरंच होईल, हे सगळं ओरडता येते. तेव्हा मग आकाशबद्दल गायकवाड सर सांगतात आणि म्हणतात की हे बघा भूमी मॅडम,
तुम्हाला माहिती आहे का, की आकाशही या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत. ते मिस्टर व्यंकट जे आहेत त्यांचा शोध घेत आहेत आणि ज्यांनी तुम्हाला किडनॅप केलं ना, त्यांचे शोध हे घेणं सगळं चालू आहे. म्हणूनच ते तुम्हाला काहीच कळवत नाहीत. आता हे ऐकून भूमीलाही खूप आनंद होतो, की आपला आकाश काहीतरी शोध घेत आहे. त्यानंतर भूमी म्हणत असते, की म्हणजे आकाशही या सगळ्या प्रकरणाचा मागोवा घेत आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते, "परंतु त्याला ती व्यक्ती कशी काय समजली?" तेव्हा भूमीला ते सांगतात, की त्यांनी कुठलंतरी सीसीटीव्ही फुटेज बघितलं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमधनं त्यांच्यासमोर ती व्यक्ती बाहेर आली आहे आणि त्याचाच शोध घेणं चालू आहे. तेवढ्यातच आता इथे हवालदार येतो आणि म्हणतो, की "सर, त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो म्हणजे ती व्यक्ती तिचा जुना पोलीस रेकॉर्ड आहे आणि ही व्यक्ती म्हणजे बदकसाईचा मेंबर आहे आणि तो गुंड एक प्रोफेशनल आहे आणि बदकसाईतला म्हात्रे म्हणजेच याचं नाव आहे बबन म्हात्रे." आता हे ऐकल्यावर भूमी म्हणते, की ही खूप मोठी बातमी मिळालेली आहे. याचा अर्थ असा आहे, की हे सगळं रागिनी पटवर्धनने घडवून आणलं आहे. हे लवकरात लवकर आपल्याला सिद्ध करता येईल. आणि हो, आकाशही या व्यक्तीच्या मागे लागलाय. याचा अर्थ असा आहे, की आकाश हा रागिनी आत्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी म्हणून हे सगळं करतोय. परंतु त्याला हे कुठे माहीत आहे, की रागिनी आत्या निर्दोष नाही, उलट तीच या सगळ्याच्या मागे आहे आणि हे लवकरात लवकर आकाशच्या समोर येईल अशी आशा आहे मला, असं भूमी म्हणत असते आणि खूप खुश होत असते. काही झालं तरी भूमी आणि आकाश एकाच दिशेने चालू आहेत हे तिला माहीत पडतं. नंतर आता सकाळी-सकाळी अथर्व हा बाहेर निघण्यासाठी नाश्त्यासाठी येऊन बसलेला असतो आणि ती सगळ्यांना प्लेट्स देत असते आणि अथर्व म्हणत असतो, की "अगं, मला लवकर-लवकर नाश्ता दे ना, मला निघायचंय." तेव्हा मानसी म्हणते, की "अरे, तू कसली घाई करतोस? सगळेजण येऊ तर देत आधी, मग देते नाश्ता." तेव्हा तो म्हणतो, की "तोपर्यंत मी काय प्लेट्स वाजवत बसू का?" तेव्हा मग ती म्हणते, की "हो, तोपर्यंत वाजव प्लेट्स, फक्त फुटणार नाहीत याची काळजी घे." तेवढ्यातच आता इथे मानसी नाश्ता देत असताना सगळेजण येतात. पौर्णिमा मुद्दामच टोमणा मारून विचारते, की "काय गं, तुझी ती बहीण कुठे आहे? इतक्या सकाळी-सकाळी कुठे गेली आहे ती?" तेव्हा मानसी म्हणते, की "मला माहीत नाही. कुठे गेली आहे ती? तिचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून ती निघून गेली असेल." त्याच वेळेला आता सगळेजण गप्प बसलेले असतात आणि रागिनी म्हणते, की "झालं. सकाळी-सकाळी ही बया कुठेतरी बाहेर निघून गेली. काय काम असतं कोणास ठाऊक." त्याच वेळेला आता भूमी येते आणि भूमी म्हणते, की "आली, मी आले." तेव्हा मग मानसी म्हणते, की "ताई, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. तुझीच आठवण काढली होती." तेव्हा ती म्हणते, की "हो गं बाळा, 100 वर्ष आयुष्य कोणाला इथे नको असले मी, तरीही मला तेवढं आयुष्य आहेच, कोणालाही नको असलं तरीही." असं म्हणून ती मुद्दाम रागिनीकडे बघतच टोमणा मारत असते. नंतर आता ती म्हणते, की "चला, मी सगळ्यांसाठी ना काहीतरी आणलेलं आहे, म्हणून मी गेलेले ॲक्चुअली बाहेर." तेव्हा आता पौर्णिमा आणि रागिनी तिच्याकडे बघतच राहतात, की हिने बाबा सकाळी-सकाळी काय आणलं सगळ्यांसाठी? त्याच वेळेला रागिनी म्हणते, की "अगं, सकाळी-सकाळी सगळ्यांसाठी आणि काय आणायला गेली होतीस बरं तू?" तेव्हा भूमी म्हणते, "आत्या, मी ना सगळ्यांसाठी चॉकलेट्स आणण्यासाठी गेले होते. माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे ना, म्हणूनच मी चॉकलेट्स आणायला गेले होते." तेव्हा अथर्व म्हणतो, की "वाह! चॉकलेट्स? खरं तर मी चॉकलेट्स खाताना कारण विचारत नाही, की का चॉकलेट्स? परंतु मला सांग ना भूमीताई, काय झालंय?" आणि त्यालाही आता खूप अथर्वला आनंद झालेला असतो. तेव्हा ती म्हणते, की "ॲक्चुअली 2 कारणं आहेत चॉकलेट्ससाठी. एक कारण म्हणजे, की मला आकाशने माझा मोबाईल गिफ्ट केलेला आहे. नवीन कोरा मोबाईल मला त्याने गिफ्ट केला आहे आणि त्याच्यासाठी मी खुश आहे आणि म्हणूनच मला आज चॉकलेट्स आणायचे होते. सो मी ते आणले. मला सरप्राईज गिफ्ट दिलंय ना आकाशने म्हणूनच." असं म्हणून ती मुद्दामच रागिनी आणि पौर्णिमाला अगदी डिवचत बसण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या दोघीही ते गप्प ऐकून घेत असतात. त्या तिच्यापुढे आता काहीही बोलत नसतात. नंतर पुढे भूमी म्हणत असते, की "हे बघ, हा मोबाईल फोन आहे." मग आता मानसी म्हणते, की "ताई, बघू ना, मला पण फोन किती मस्त आहे." तेव्हा मग आता ती फोन घेते आणि फोन बघू लागते आणि म्हणते, की "वॉव! ताई, खरंच फोन खूपच छान आहे गं. आकाश भाऊजींची चॉईस तर खूपच सुंदर आहे. त्यात काही वादच नाही. तुझ्याकडे बघूनच आम्हा सगळ्यांना कळतं." तेव्हा मग आता रागिनी ही म्हणत असते, की "बापरे! इतकं मोठं सरप्राईज." त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो, की "काय मानसी त्याच्यामध्ये? अगं, आम्ही काय हे चॉकलेट्स खाऊनच नुसतं पोट भरायचंय, की आम्हाला काही नाश्ता वगैरे मिळणार आहे की नाही?" मग आता मानसी म्हणते, की "हो ना, नाश्ता तर वाढतेच मी सगळ्यांना." पौर्णिमा म्हणते, की "अगं ताई, हे काय? सकाळी-सकाळी तू आम्हाला फक्त चॉकलेट्स देऊनच आमचं पोट भरणार आहेस का?" आणि हो, म्हणजे काय, नवऱ्याचं काय, नवऱ्याला लुबाडायचं, एकीकडे काय करायचं तर त्याला घटस्फोटाची नोटीस द्यायची आणि दुसरीकडे काय तर त्याच्याकडून हे महागडे-महागडे गिफ्ट्स उकळायचे. बरी आयडिया आहे गं ताई तुझी. तेव्हा मग भूमी म्हणते, की "नाही गं, मी काही महागडं गिफ्ट वगैरे उकळायचं बघत नव्हते. हे ना आकाशने मला सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे आणि असे सरप्राईज माझ्या नवऱ्याने मला दिलंय. म्हणूनच ते मी कसं बरं नाकारू शकते? म्हणूनच ते सरप्राईज जे गिफ्ट आहे ते मी तसंच ठेवलं आणि माझ्यासाठी, माझ्या आवडीसाठी त्याने ते तसं घेतलं. आणि कसं आहे, मला वाटतंय पौर्णिमा, आकाशने मला हे सगळं गिफ्ट दिलं ना, म्हणून तुझ्या पोटात दुखतंय बहुधा.
म्हणूनच ते हे सगळं करतेस, बरोबर ना? काय ना, आपला आनंद ज्याला बघवत नसतो ना, त्यांच्या सगळ्यांच्या पोटामध्ये दुखत असतं. म्हणूनच हे सगळं. बरं जाऊ दे. मला माहीतच होतं, की जेव्हा मी तुम्हा सगळ्यांना ही न्यूज देणार, की आकाशने मला मोबाईल गिफ्ट दिलात, म्हणजे कशी तुमची सगळ्यांची तोंडं ही कडू होणार, हे मला माहीतच होतं. माझा जो काही छान मोबाईल फोन असा आहे, तो पाहून तुमची सगळ्यांची तोंडं पडणार, कडू होणार, सगळं काही होणार. मला माहीतच होतं. म्हणूनच मी आयडिया अगोदरच करून ठेवली होती, की तुमच्या सगळ्यांची तोंडं कडू होण्याच्या आधीच तुम्ही सगळ्यांसाठी चॉकलेट्स आणावे. म्हणजे कसं आहे, चॉकलेट्स खाल्ल्यावर तुमचा मूड अगदी जरा फ्रेश होऊ शकतो ना, म्हणूनच, बाकी काही नाही. त्याच वेळेला आता भूमीने सगळ्यांना छानपैकी टोमणा मारून झालेला असतो. तेवढ्यातच आजी आणि आकाश आता येत असतात. आता आजी आल्याबरोबर भूमी ही आजीला म्हणते, की "आजी अहो या ना या." असं म्हणून तिला ती त्या मेन खुर्चीवर बसायला सांगते आणि म्हणते, की "बसा आजी." अहो मी सगळ्यांना हेच दाखवत होते, की मला आकाशने ना एक छान मोबाईल गिफ्ट दिलाय. त्याच्यासाठी मी सगळ्यांना सकाळी चॉकलेट्स आणण्यासाठी गेले होते आणि म्हणून सगळ्यांसाठी चॉकलेट्स आणल्यात, सगळ्यांना वाटलेत. "घ्या, तुम्ही पण घ्या आणि तोंड गोड करा." असं म्हणून आता भूमी ही आजीला तो चॉकलेट्सचा गोळा खायला देते आणि त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते, की "आजी, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॉकलेट्स देण्यामागे काही दिवसातच 2-3 दिवसात आजीचा 75वा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी हा आनंद आणि त्याचं सेलिब्रेशन आत्तापासूनच सुरू, म्हणूनच हे मी चॉकलेट सगळ्यांना दिलं." असं भूमी म्हणत असते. त्यानंतर आकाशही म्हणतो, की "हो, आजीचा वाढदिवस अगदी दणक्यात सेलिब्रेट करायचा आहे." त्यानंतर आता इथे तो म्हणतो, की ग्रँड स्केलवर आजीचा वाढदिवस केला पाहिजे. तेव्हा मात्र अभिजितला हे सगळं खूपचतं. अभिजित म्हणायला लागतो, की "हे सगळं काय आहे? नाही म्हणजे आजीचा वाढदिवस होता ते ठीक आहे, परंतु तुम्ही हे सगळं परस्परातच ठरवून मोकळे झालात का आकाश? म्हणजे आम्हाला सांगण्याची काही पद्धत असते की नाही, की सगळं विसरून गेलेले आहे रीतीभाती?" तेव्हा मग आकाश म्हणतो, की "अरे, इतकं काही डोक्यात आलं नव्हतं. आमच्याही एव्हानाच लक्षात आलंय. आणि हो, हे काय आता मी सगळ्यांना सांगतोय ना, की आजीचा वाढदिवस साजरा करायचा आहे 75वा. अगदी सुंदर पद्धतीने साजरा झाला पाहिजे आजीचा वाढदिवस. आणि हो, हे बघ माझ्याही काही इतकं लक्षात नव्हतं. आता आपण सगळ्यांनी ठरवलंय ना, तर आपण सगळे डिसाईड करूया कसं काय करायचं आहे ते." असं म्हणून आकाश आता अभिजितचं तोंड अगदी गप्प करून टाकतो. नंतर मग आकाश म्हणतो, की "आजीचा 75वा वाढदिवस अगदी मेमोरेबल झाला पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे, असं भूमीने आणि मी ठरवलं आहे. काही झालं तरीही आजीचं सगळं काही व्यवस्थित झाले पाहिजे आणि तिच्या ज्या काही इच्छा आहेत या दिवशी पूर्ण झाल्या पाहिजेत." तेव्हा मग आता आजी म्हणते, की "नाही, माझ्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या नाहीयेत बाबा. मला फक्त आता इतकंच हवंय, ते म्हणजे भूमी तुझा वाढदिवस साजरा करण्याचा ठरवलेला आहेस तर ठीक आहे. परंतु मला आता एक गोष्ट महत्त्वाची हवी होती." तेव्हा भूमी विचारते, की "आजी कोणती? काय गोष्ट तुम्हाला हवी आहे? आणि सगळा वाढदिवस वगैरे सगळं तुमच्या आनंदात होईलच ना साजरं?" आणि आजी म्हणायला लागते, की "अशा परिस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करणं मला अजिबात आवडत नाहीये. काही करू मला असं वाटतंय, की घरात काहीतरी सुनं-सुनं सारखं सुरू आहे." तेव्हा मग आता आजी म्हणते, की "नको, राहू देत. ही आयडिया नको आता." त्याच वेळेला आता भूमी म्हणते, की "आजी, अहो असं कसं म्हणताय तुम्ही? बाकीच्या काही दिवस घडले ते बाजूला राहिले आणि हा दिवस आहे तो स्पेशल आहे आणि तो दिवस आपल्याला आनंदाने साजरा करायचाच आहे. काही झालं तरीही तुमचा 75वा वाढदिवस हा पुन्हा-पुन्हा येणारा नाही. त्यासाठी आम्हाला तुम्हाला सेलिब्रेशन करताना पाहिजे आहे आणि तेही मला करायचंच आहे." असं आता इथे आजीला भूमी समजावून सांगते आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो, की "हो, आजी अगं आम्हाला सगळ्यांना तुझा वाढदिवस अगदी आनंदाने साजरा करायचा आहे. त्याच्यामुळे प्लीज आता तू काही चुकीचं बोलू नकोस आणि आम्हाला जे काही ठरवलंय ते पूर्ण करू दे." असं आकाश म्हणत असतो. त्याच वेळेला आजी म्हणते, की "बरं बाबा, ठीक आहे. तुम्हाला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे, ठीक आहे. परंतु मला एक गोष्ट म्हणजे कळत नाहीये. तुम्ही जर सगळे म्हणताय तर आपण सगळ्या गोष्टी मागे टाकू आणि माझा वाढदिवस सेलिब्रेट करू. आता जे काही घडलंय ते आत्ताचं मागे टाकून देऊया. परंतु मला एक महत्त्वाचं गिफ्ट हवं आहे." तेव्हा मग भूमी म्हणते, की "काय काय गिफ्ट हवं आहे आजी तुम्हाला?" तेव्हा आजी आता भूमीचा हात हातात धरते आणि म्हणते, की "हे बघ, त्या दिवशी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्याकडून मला एक गिफ्ट हवं आहे. ते म्हणजे की तू हे घटस्फोटाचे जे काही नोटीस आहेस ती मागे घेशील घेशील ना भूमी?" असं करून ती तिच्याकडे फार मोठा एक हक्क मागते. त्याच वेळेला पौर्णिमा आणि रागिणीचे डोळे टवकारले जातात. कारण नेमकी हे आता काय बोलते यांना काहीच कळत नसतं. त्याच वेळेला आता आजीसमोरच भूमी बोलून मोकळी होते, की "हे बघा, आजी प्लीज मला माफ करा. मी हे असं नाही करू शकत. काही झालं तरीही ही डिव्होर्सची नोटीस मी मागे घेऊ शकत नाही. परंतु किती काही झालं तरीही मी तुमच्यासोबतच आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे जे काही 75वा वाढदिवस आहे ना, तो आपण आनंदाने साजरा करायचा आहे. आणि हा शब्द मी तुम्हाला देऊ शकत नाही, की मी माझी नोटीस मागे घेते. परंतु मी तुमच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये तुमच्यासोबत नक्कीच राहीन आजी." असं म्हणून ती तिला आता तसं वचन देते. आणि हे पाहिल्यानंतर आता सगळेजण गप्प असतात.
आणि भूमीने डिवोर्सची नोटीस मागे घेतली नाही याच्या आकाशलाही खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर आता इथे अथर्व म्हणतो की चल मानसी, आम्हाला सगळ्यांना आता नाश्ता दे. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की थांब म्हणू, मी वाढते सगळ्यांना नाश्ता. असं म्हणून आता भूमी ही नाश्ता वाढण्यासाठी पुढे जाते आणि रागिणीच्या प्लेट्समध्ये वाढते. आणि वाढत असताना म्हणते की बघितलं का आत्या, आता परवा जे काही आजीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन होणार आहे ना, ते अगदी मस्त सेलिब्रेशन होणार आहे हां. त्या दिवशी तुम्हाला मी जी काही फाशीचा दोर काल गिफ्ट केला ना, तो सत्यात उतरण्याची वेळ येणार आहे. काही करून तो दोर आहे ना, तुमच्या घशाला लवकरच बसणार आहे. आणि त्याची सुरुवात ही परवा आजीच्या वाढदिवसापासून होणार. आणि हो, या पोह्यातल्या मिरच्या जरा जपून खा हां, असं म्हणून ती जरा बाजूला निघून जाते. रागिनी मात्र आता कोड्यामध्ये पडते, की नेमकं हिच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे? ही कोणता विचार करते आणि परवा आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी नेमकं असं काय करणार आहे? कशाबद्दल बोलत आहे ही बया? असं म्हणून आता तिला टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की इकडे आकाशला गायकवाड सरांचा कॉल आलेला असतो आणि गायकवाड सर म्हणतात, की "हां, बोला मिस्टर आकाश. ॲक्चुअली काल तुमचा फोन मिस झाला. मला घाईमध्ये घेता यायला नाही. परंतु काय काम होतं?" त्याच वेळेला मग आता इथे आकाश म्हणतो, "सर, मी तुम्हाला याच्यासाठी कॉल केला होता, की ॲक्चुअली तो जो कोणी माणूस आहे सीसीटीव्ही फुटेजमधला, त्याबद्दल काही सापडलं का तुम्हाला?" तेव्हा मग आता ते म्हणतात, की "हो, मला त्याची माहिती मिळाली आहे. त्याचं नाव व्यंकट आहे आणि तो असंच काहीतरी कामं करत असतो. तो प्रोफेशनल गुंड आहे," असं गायकवाड सर त्याला म्हणतात. मग आता आकाशला गायकवाड सर म्हणतात, की "बरं, तुम्हाला आता त्याबद्दल आणखी काही माहिती?" तेव्हा मग आकाश म्हणतो, की "मला फक्त एक कळलं नाहीये सर, त्याचा पत्ता. त्याच्या पत्त्याबद्दल काही मिळालं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं." तेव्हा मग आता ते म्हणतात, की "हो, हो. तुम्ही जो काही गुंड पाठवला ना, त्याबद्दल आमच्या पोलिसांनी इन्क्वायरी केली आणि त्याच्या घरातही आम्ही छापा मारला होता. परंतु तो घरामध्ये काही सापडला नाही. तो अगोदर तिकडून निघून गेला." तर मग आकाश म्हणतो, की "बरं, सर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल, हरकत नसेल, तर मला प्लीज त्या व्यंकटचा पत्ता तुम्ही द्याल का? मी तिथे जाऊन बघतो हवं तर." त्याच वेळेला मग आता लगेच ते म्हणतात, की "हो, हो, हरकत नाही. तुम्ही बघून घ्या." आणि असं म्हणून आता गायकवाड सर म्हणतात, की "काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त त्या पत्ता घ्या. मी तुम्हाला तो पत्ता लगेच मेसेज करतो. आणि हो, जर काही अपडेट्स होत राहील, केसच्या बाबतीत काही होईल, तर मी तुम्हाला ते नक्कीच कळवतो." त्याच वेळेला आकाश म्हणतो, की "हो, हो, सर. थँक सो मच आणि तुम्ही ही जी काही हेल्प करताय ना, त्याबद्दल खरंच खूप थँक असं म्हणून आकाश आता त्यांचा कॉल ठेवतो. आणि त्यानंतर त्याला पत्ता सापडतो. तो म्हणतो, की काही झालं तरीही मला या लवकरात लवकर पत्त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या माणसाला लवकरात लवकर मला शोधलं पाहिजे. काही करून आई निर्दोष आहे, लवकरात लवकर मला भूमीसमोर आणलं पाहिजे, असं आकाश आता म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की इकडे रागिनी आणि पौर्णिमा या टेबलवरच बसलेल्या असतात. नुसत्या त्यांच्या गप्पा-गोष्टी सुरू असतात. त्याच वेळेला आता इथे रागिनीला पौर्णिमा म्हणत असते, की "आई, नेमकं या भूमीच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हो? म्हणजे ती खरंच तर या सगळ्या गोष्टी खऱ्या नाही ना करणार आहे. फाशीचा दोर जो दिला तो खरा तर नाही ना ठरणार." असं म्हणून आता ती तिच्यावर सारखी बोलत असते आणि पौर्णिमाचा राग आल्यावर आता एक काटा चमचा घेऊन, फोक घेऊन लगेच रागिनी तिच्या अंगावर बरसते आणि तिच्या गळ्याला लावून म्हणते, की "घे, तुला देऊ का मी फाशी? इथल्या उभ्या-उभ्या तुला मी गायब करून टाकते." आणि तिला मारण्यासाठी आल्याबरोबर रागिनीला बघूनच भूमी आता हसायला लागते आणि म्हणते, की "छे, छे, छे! हे सगळं काय सुरू आहे? नाही म्हणजे आत्या, तुम्हाला मी जे काही सांगितलंय ते खरं करण्याची खूपच लवकर घाई झालेली दिसते. नाही म्हणजे मी तुम्हाला तो फाशीचा दोर दिलाय, त्याचं काम तुम्ही आत्ताच करायला सुरुवात केली का? नाही म्हणजे मला असं वाटत होतं, की तुम्ही हे सगळं इतक्या लवकर नाही करणार. थोडा वेळ घ्याल, परंतु तुम्ही तर इथे पौर्णिमाला मारायला निघालात आणि तिच्या गळ्यापर्यंत हा सगळा काही प्रकार नेलात. याचा अर्थ ती गेली, की तुम्हीही मग जेलमध्ये जाल. तुम्हाला कळतंय का? म्हणजे दिवा-स्वप्न हे सगळं जे काही आहे ते खरं होणार." असं म्हणून आता भूमी ही रागिणीला म्हणत असते, की "ते सगळं तुम्ही आता तुमच्या मनाने करत आहात." त्याच वेळेला आता रागिणी म्हणते, की "हे बघ भूमी, तू ना दिवा-स्वप्न पाहतेस. दिवा-स्वप्न म्हणजे दिवसा पाहिलेली स्वप्न कधीही खरी होत नाहीत." भूमी म्हणते, की "मी दिवसाची स्वप्न पाहतच नाही किंवा झोपेतही नाही पाहत. मी डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहत असते आणि स्वप्नाच्या अगदी तहान, भूक विसरून स्वप्नांच्या मागे लागलं, की ती स्वप्न अगदी पूर्ण होतातच हे मला माहीत आहे आणि म्हणूनच मी तसंच करते." "बरं, जाऊ दे. तुम्हाला हे काही सगळ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. त्याच्यामुळे आता पौर्णिमा एक काम करायचंय. आता परवा आजीचा वाढदिवस येते. त्याचे सेलिब्रेशन करायचं आहे ना, त्याच्यासाठी मग तुम्हाला फरशी पुसावी लागेल. एक काम कर पौर्णिमा, तू फरशी पुसून घे आणि आई तुम्ही जी काही आहे ती साफसफाई करा." आता भूमीला लगेच रागिनी म्हणते, की "काय? तू मला काम सांगणार आहेस? तू मला हे सगळं काम करायला सांगणार आहेस? इतकी मजल गेली आहे का तुझी मोठी?" तेव्हा भूमी म्हणते, की "हो, मजल वगैरे काही नाही. परवा वाढदिवस आहे तर प्रत्येकाला काम करणं हे गरजेचंच आहे ना, म्हणून तुम्हालाही हे सगळं करावंच लागेल. काही करून
आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं करायचंच आहे. त्याच वेळेला आता ते तिचं सगळं बोलणं ऐकून पौर्णिमाला आणि रागिणीला खूपच राग येत असतो. आणि मग आता भूमी म्हणते, की "चला, चला साफ करा लवकर, ही फरशी साफ करायची आहे. परवाची कामं सगळी उरलेली आहेत, सगळी करायलाच हवं." आणि तेवढ्यात आकाश आलेला पाहून रागिनी नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते, की "दे बाई, फरशी काय पुसेल मी, काही करेल. तू म्हणशील ना ते मी सगळं काही करायला तयार आहे. काळजी करू नकोस, सगळं काही करेन मी. अजिबात घाबरू नकोस." असं म्हणून आता ती हातामध्ये मॉप घेते आणि फरशी पुसायला सुरुवात करते. त्याच वेळेला भूमी विचार करते, की तेव्हाच मी म्हटलं, की या बाईने नाटकं करायला कशी काय सुरुवात केली. आकाश आलेला पाहिला आणि म्हणूनच या बाईने मुद्दामच चिडीचूप नाटकं करायला सुरुवात केलेली आहे फरशी पुसण्याची. असं म्हणून आता भूमी ही तिथल्या तिथे उभी असते आणि मग आकाश तिथे येतो आणि भूमी म्हणते, की "आत्या, अरे वा, तुम्ही तर कामाला सुरुवातच केली." त्याच वेळेला मग आता इथे आकाश आल्यावर भूमीला जाब विचारू लागतो. आकाश हा तिकडेच उभा असतो आणि म्हणतो, की "भूमी, हे सगळं काय आहे? तू आईला फरशी पुसायला का सांगितलीयस?" असं म्हणून तो तिला जाब विचारू लागतो. आता भूमीला तिची नाटकं तर समजलेली असतातच. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की आता भूमी म्हणत असते, की "चला, चला, आता मी आकाशची पण परमिशन घेतलेली आहे. तुम्हाला लवकरात लवकर सगळी फरशी पुसून घेतली पाहिजे, नाही का? म्हणजे आजी यायच्या आत आपल्याला सगळी कामं उरकायची आहेत." पुढच्या भागात नंतर आकाश हा एका ठिकाणी जातो आणि त्याच चाळीमध्ये जाऊन व्यंकटचा शोध घेऊ लागतो आणि विचारतो, की हा जो काही व्यक्ती आहे, तो कुठे राहतो? मग आता त्या व्यक्तीचं म्हणजेच व्यंकटचं लक्षण कळल्यानंतर त्याच्या घरापर्यंत आकाश आलेला असतो आणि त्याचा दरवाजा वाजवतो आणि आकाश आता दरवाजात आल्याबरोबर व्यंकट हा तिथेच उभा असतो. नंतर आता इथे सगळ्यांची तयारी सुरू असताना वरती उभं राहूनच भूमी आता मानसीला म्हणत असते, की आजीचा जो काही वाढदिवस आहे त्या दिवशी मी मोठा धमाका करणार आहे. रागिनी आत्या ही फाशीच्या फंद्यापर्यंत जाण्यापर्यंतचं एक मोठं पाऊल मला सापडलेलं आहे आणि ते मोठं पाऊल हे मी त्याच दिवशी उचलणार आहे आणि आजीचा वाढदिवस अगदी अविस्मरणीय ठरणार आहे. असं आता इथे भूमी ही मानसीला बोलून दाखवते. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्यासाठी जी जी काही कामं भूमीने लावली आहेत ना, ते पाहून आता भूमीला फारच मजा येत असते आणि मनू पण हे सगळं अगदी आनंदाने बघत असते. तर आकाश इथे व्यंकटपर्यंत पोहोचलेला असतो. तर आकाशच्या तावडीमध्ये व्यंकट सापडेल का? आणि व्यंकट हा रागिणीचं नाव घेणार का? त्याचप्रमाणे आता भूमी ही कशाप्रकारे रागिणीचा सगळ्यांसमोर खोटा पर्दाफाश करणार आहे आणि त्या मेकॅनिकपर्यंत बदकचाळीच्या मेकॅनिकपर्यंत पोहोचून कशाप्रकारे गायकवाड सर हे भूमीचं आणि रागिणीचं जे काही सत्य आहे जे सगळ्यांसमोर आणणार, हे पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.